स्टुडंट्स, आजपासून आपण डायनामिक्स ऑफ मॅनेजमेंट हा जो आपला BComचा एक विषय आहे, सब्जेक्ट आहे, या संपूर्ण विषयाच्या सिलेबसला सुरुवात करणार आहोत आणि वन बाय वन व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण 4चे 4ही युनिट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू। सर्वांना माहिती असेल की आपल्या अमरावती विद्यापीठाच्या या वर्षीपासूनचा जो सिलेबस विद्यापीठाने सांगितलेला आहे किंवा BComचे जे सब्जेक्ट सांगितले आले त्याच्यामध्ये एक आपला सब्जेक्ट आहे डायनामिक्स ऑफ मॅनेजमेंट। ओके, सो डायनामिक्स ऑफ मॅनेजमेंटचा सिलेबस कसा आहे, काय आहे हे आपण बघू आता लगेच। आणि कशा प्रकारे संपूर्ण त्या सिलेबसमध्ये कोणते कोणते कंटेंट्स आहेत, कोणते कोणते टॉपिक आहेत ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्याआधी मी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आजपासून आपण या विषयाला सुरुवात करतो आहे, म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की बाकी तुमच्या मित्रमैत्रिणींना तो व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ह्या संपूर्ण गोष्टी समजतील आणि अभ्यास करताना थोडीशी त्यांना त्या ठिकाणी हेल्प होईल, बरोबर। कारण बऱ्याच गोष्टी अशा असतात की आपण त्या वाचतो परंतु त्या आपल्या लक्षात येत नाहीत, म्हणून जर आपण एखाद्या व्यक्तीच्याकडून त्या ऐकल्या तर त्या वाचताना आपल्या लक्षात येतात, म्हणून नाही 100% थोडीशी मदत तुम्हाला नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून होईल। म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की सबस्क्राईब करा चॅनलला आणि आपल्या बाकी मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा। ओके, सो या विषयाला सुरुवात करण्याच्या आधी आपण या विषयाचं थोडक्यात सिलेबस पाहू। सिलेबस पाहण्याची काहीच गरज नाही, 4 लोकांची नावं आपण लक्षात ठेवली की आपलं सिलेबस संपून जाते। म्हणजे काय आहे सिलेबसमध्ये डायनामिक्स ऑफ मॅनेजमेंटच्या, तर फक्त 4 लोकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे। हेनरी फ्युएल, F.W. टेलर, एल्टन मेयो आणि पीटर ड्रकर, या 4 लोकांचं या ठिकाणी काय कॉन्ट्रीब्युशन आहे। म्हणजे या 4 लोकांनी व्यवस्थापन शास्त्रामध्ये ज्या ज्या गोष्टी लिहिल्या, ज्याचा रिसर्च केला, संशोधन केलं, त्यांनी केलेले संपूर्ण एक्सपेरिमेंट, त्यांनी केलेले संपूर्ण प्रयोग या सिलेबसमध्ये आहेत। 4 युनिट आपल्या सिलेबसमध्ये आहेत। 30 मार्काचा याचा आपला थेरीचा पेपर होईल जो विद्यापीठ घेणार आहे। 20 मार्क आपल्याला इंटरनल असतील आणि 30पैकी 9 मार्क्स कंपल्सरी पेपरमध्ये आपल्याला पास होण्यासाठी लागतील। इंटरनलमध्ये कंपल्सरी आपल्याला 6 मार्क्स लागतील, जे तुम्हाला कॉलेजमध्ये 100% मिळतातच। ओके, सो आता हा विषय सुरू करण्याच्या आधी आपण पाहू डायनामिक्स ऑफ मॅनेजमेंट म्हणजे काय, कशाला म्हणतो आपण डायनामिक्स ऑफ मॅनेजमेंट। तर सुरुवातीला मॅनेजमेंट म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे आपल्याला। तुम्ही 12वीमध्ये असताना OCचा OC या विषयाचा अभ्यास केला असेल। OC जो सब्जेक्ट होता तर त्या OCमध्ये आपल्याला काय होतं तर या व्यवस्थापनाविषयी बरीचशी माहिती होती। मग व्यवस्थापन कशाला म्हणतो आपण, आपल्याला एक वाक्य आठवत असेल की व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे आणि व्यवस्थापन एक कला आहे। म्हणजे ते शास्त्र पण आहे, कला पण आहे, आर्ट पण आहे आणि सायन्स पण आहे, हे लक्षात ठेवायचं आपण। हे जे मॅनेजमेंट आहे हे काय आर्ट आहे आणि प्लस सायन्स पण आहे, दोन्ही गोष्टी आहेत। आर्ट याचा अर्थ काय की व्यवस्थापन कोणी नाही करू शकत। एखादा आपला मित्र असेल जो अनएज्युकेटेड असेल, जो काही शिकलेला नसेल, त्याला म्हटलं आपण की एखादा कार्यक्रम करायचा तू मॅनेजमेंट करू शकेल काय, तो नाही करू शकणार, कारण मॅनेजमेंट करण्यासाठी नॉलेज असणं आवश्यक आहे। विशिष्ट गोष्टीचं नॉलेज असेल तरच आपण मॅनेजमेंट करू शकू। त्यानंतर सायन्स म्हणजे काय एक शास्त्रीय आहे आपलं व्यवस्थापन, मॅनेजमेंट शास्त्रीय आहे। म्हणजे कशा प्रकारे शास्त्रीय आहे, आपल्याला माहिती असेल की वेगवेगळे शास्त्र असतात, म्हणजे अर्थशास्त्र, त्यानंतर राज्यशास्त्र, समाजशास्त्र। शास्त्राचा अर्थ काय असते की ज्या ठिकाणी त्या विषयाची व्यवस्थितपणे मांडणी केलेली असते, अनुक्रमे संपूर्ण वन बाय वन मांडणी केली असेल त्याला आपण शास्त्र म्हणतो। तर सेम व्यवस्थापन आहे। व्यवस्थापनामध्ये संपूर्ण जो आपण अभ्यास करतो असा म्हणजे अस्ताव्यस्त झालेला अभ्यास नाही आहे, वन बाय वन संपूर्ण अभ्यास आपण या व्यवस्थापन शास्त्रामध्ये करत असतो। आणि या मॅनेजमेंटला सायन्स आपण का म्हणतो तर याच्यामागे एक व्यक्ती आहे, एक पर्सन आहे, ज्याचं नाव आहे F.W. टेलर। हा जो F.W. टेलर आहे, या F.W. टेलरमुळेच आपण काय म्हणतो की मॅनेजमेंट इज द सायन्स असं आपण म्हणतो, व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे असं म्हणतो। कारण की या F.W. टेलरनं अनेक स्वरूपाचे रिसर्च, अनेक स्वरूपाचे एक्सपेरिमेंट, त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी वाचल्या, त्याला अनुभव आले, त्यांनी अनेक साऱ्या गोष्टी त्यांच्या ग्रंथामध्ये मांडल्या F.W. टेलरने, आणि त्या लोकांनी मग मान्य केल्या। काही लोकांना पटल्या, काही लोकांनी पटल्या नाही, ते पण आपल्याला पाहायचं आहे। सो अनेक साऱ्या लोकांनी आपल्या F.W. टेलरने अनेक गोष्टींचा एकदम व्यवस्थितपणे
अभ्यास करून संपूर्ण गोष्टींचा विचार करून एक्सपेरिमेंट घेऊन जे निष्कर्ष त्याला प्राप्त झाले किंवा त्याला ज्या ज्या गोष्टीचा अनुभव आला त्या संपूर्ण काय केल्या त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये मांडल्या. आणि मग हे असं करत करत या संपूर्ण व्यवस्थापनाच्या बद्दल जेवढ्या कन्सेप्ट असतील, जेवढे कंटेंट असतील, जेवढ्या संपूर्ण गोष्टी असतील व्यवस्थापन शास्त्राबद्दल, ह्या संपूर्ण FW टेलरनी काय केल्या त्यांच्या एका ग्रंथामध्ये मांडल्या. आणि वन बाय वन संपूर्ण एक फार मोठा ग्रंथ यांनी तयार केला. नंतर मग क्रमाक्रमानं धीरे धीरे तो त्यांचा ग्रंथ संपूर्ण जगभर पसरला. सगळ्या लोकांनी त्याचा अभ्यास केला आणि अशा प्रकारे त्या संपूर्ण व्यवस्थापनाला शास्त्रीय स्वरूप प्रदान झालं. म्हणून व्यवस्थापनाला शास्त्रीय स्वरूप प्रदान करून देणारा व्यक्ती कोण, तर तो आहे FW टेलर. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो आपण बघत का व्यवस्थापनाचा मिनिंग. सो व्यवस्थापन काय आहे, मॅनेजमेंट काय आहे, शास्त्र पण आहे, कला पण आहे, आर्ट पण आहे आणि सायन्स पण आहे. ओके, हे झालं समजा एक विशिष्ट पद्धतीने त्याचं उत्तर. परंतु आपल्या लँग्वेजमध्ये व्यवस्थापन आपण कशाला म्हणतो, व्हॉट इज द मिनिंग ऑफ मॅनेजमेंट, व्यवस्थापनाचा अर्थ काय, कशाला म्हणू आपण व्यवस्थापन. नेहमी आपण हा शब्द ऐकत असतो किंवा व्यवस्थापन करा, हे करा, ते करा, असं आपण नेहमी म्हणत असतो. मग व्यवस्थापन करणे म्हणजे काय, नावाचं व्यवस्थापन म्हणजे व्यवस्थितपणा, म्हणजे कोणतीही गोष्ट करत असताना ती नीटनेटक्या पद्धतीनं करणे, व्यवस्थितपणे करणे, त्याला म्हणत असतो आपण व्यवस्थापन. आपला सर्वसामान्य जो अर्थ आहे तो जर आपल्याला सांगायचा ठरला तर एखादी गोष्ट व्यवस्थितपणे करण्याची प्रक्रिया, त्याला म्हणू आपण व्यवस्थापन. आणि व्यवस्थापन करत असताना फक्त की एकच गोष्ट, अनेक सारे कामं त्या ठिकाणी करावे लागतात आपल्याला. जसं 12वीत तुम्ही पाहिलं असेल, व्यवस्थापन म्हणजे काय, नियोजन, संघटन, समन्वय, निर्देशन, नियंत्रण या संपूर्ण कार्यांना एकत्रितपणे आपण व्यवस्थापन असं म्हणत असतो. बरोबर, म्हणजे प्लॅनिंग, त्यानंतर ऑर्गनायझिंग, त्यानंतर स्टाफिंग, डायरेक्टिंग आणि कंट्रोलिंग, हे संपूर्ण कार्य या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर जे आन्सर येईल ते म्हणजे आपलं मॅनेजमेंट, त्याला म्हणतो आपण व्यवस्थापन. व्यवस्थापनेमध्ये प्लॅनिंग करतो आपण, नियोजन करतो, संघटन करत असतो, समन्वय करतो, त्यानंतर कर्मचारी व्यवस्थापन करत असतो. या सगळ्यांमिळून जे तयार होत असते त्याला काय म्हणत असतो आपण, त्याला म्हणतो आपण मॅनेजमेंट. बरोबर, आणि ते संपूर्ण त्याच्याबद्दलच गोष्टी आपल्याला या सब्जेक्टमध्ये पाहायच्या आहेत. ओके, तर आता 4 लोकांचं आपल्याला कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी पाहायचं आहे. सिलेबसमध्ये समजा किती असलं तरी नॉर्मली 4 लोकांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला माहिती असलंच पाहिजे, कारण आपण कॉमर्सचे स्टुडंट आहोत. आणि आपलं फक्त कॉमर्सच नाही तर आपल्या फॅकल्टीचं नाव असते कॉमर्स अँड मॅनेजमेंट, असं आपलं नाव आहे. आपली जी फॅकल्टी आहे ना, आपण फक्त कॉमर्सचे स्टुडंट नाही तर आपण कॉमर्स अँड मॅनेजमेंट, म्हणजे आपल्याला कॉमर्सचा पण स्टडी करायचा आहे आणि आपल्याला मॅनेजमेंटचा पण स्टडी करायचा आहे. सो मॅनेजमेंट आपल्यासाठी कंपल्सरी आहे. म्हणून मॅनेजमेंटमध्ये अनेक सारे लोक आहेत की त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने रिसर्च केला, त्यांनी त्यांचे संपूर्ण पुस्तकं लिहिले, बुक्स लिहिले, ग्रंथ लिहिले आणि व्यवस्थापन हे जे आपलं मॅनेजमेंट आहे ते वन बाय वन इन्क्रीज होत राहिलं. बरोबर, म्हणून नॉर्मली 4 लोक आपल्याला माहिती पाहिजेतच. एक हेनरी फ्युएल, FW टेलर, एल्टन मेयो आणि पीटर ड्रकर. हे सोडून अनेकच आहेत, जसं अब्राहम मास्लो आहेत, त्याच्यानंतर आणखी एक मिंटल्सबर्ग आहेत, त्यानंतर मॅक ग्रेगर आहेत, अनेक स्वरूपाचे लोक आहेत, परंतु 4 लोक आपल्याला माहिती पाहिजेत. ओके, सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कॉन्ट्रीब्युशन ऑफ हेनरी फ्युएल, म्हणजेच हेनरी फ्युएल. या हेनरी फ्युएल यांचा आपण परिचयाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि यांनी केलेलं कॉन्ट्रीब्युशन आपण काय करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यांनी जे तत्त्व सांगितले, आपल्याला प्रिन्सिपल सांगितले, तर ते संपूर्ण प्रिन्सिपल कसे आहेत, त्यांनी काय सांगितलं नेमकं आणि त्याच्यावर जे क्रिटिसाइज लोकांनी केलं, टीकात्मक परीक्षण केलं, ते कशा प्रकारे केलं हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, सो आपण स्टार्ट करू हेनरी फ्युएल यांचं कॉन्ट्रीब्युशन. हेनरी फ्युएल जे आहेत, हेनरी फ्युएलला आपण तुम्ही पाहिलं असेल 12th असताना की हेनरी फ्युएलला काय म्हणतो आपण, यांना म्हणतो आपण आधुनिक व्यवस्थापन शास्त्राचा जनक. बरोबर, म्हणजे हे जे हेनरी फ्युएल आहेत हे कोण आहेत, आधुनिक व्यवस्थापन शास्त्राचे जनक असं आपण त्याला म्हणत असतो. का म्हणतो, कारण की काय केलं आपण, मी आता आधीच पाहिलं आपण की जे आपलं
व्यवस्थापन शास्त्र आहे, या व्यवस्थापनाला शास्त्रीय स्वरूप प्रदान करण्याचं काम कोणी केलं? FW टेलर यांनी. FW टेलर यांनी आधीपासून संपूर्ण ते व्यवस्थापन शास्त्र पुढे ढकलत त्या ठिकाणी आणलं, बारीक गोष्टींचा विचार करत आणलं, परंतु विशिष्ट स्थितीपर्यंतच ते पोचले. त्यानंतर आणखी याला ॲडव्हान्स करण्याचं काम, व्यवस्थापन शास्त्राला ॲडव्हान्स करण्याचं काम कोणं केलं? FW टेलरनं. हेनरी फ्यॉल या शास्त्रज्ञांनी त्याला काय केलं? एक चांगल्या प्रकारे आणखी त्याचं त्या व्यवस्थापन शास्त्राचं महत्त्व या हेनरी फ्यॉल यांनी वाढवलेलं आहे व्यवस्थापनाचं. म्हणून आपण असं म्हणतो की हेनरी फ्यॉल हे आधुनिक व्यवस्थापन शास्त्राचे जनक आहेत. आधुनिक म्हणजे काय की एक नवीन दृष्टीनं त्या व्यवस्थापन शास्त्राला पाहण्याचा एक विचार कोणी केला? हेनरी फ्यॉल यांनी केलेला आहे, बरोबर. आणि आपल्याला यांचीच आता काय करायचं? प्रिन्सिपल्स या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सुरुवातीला थोडक्यात त्यांचा परिचय पाहू आपण. हेनरी फ्यॉल जे आहेत यांचा जन्म 1841 साली झालेला आहे फ्रान्समध्ये एक शहर आहे कॉन्स्टँटिनोपल, या शहरामध्ये त्यांचा जन्म झाला 1841 साली. त्यानंतर त्यांनी काय केलं तर त्या फ्रान्समधल्याच एका कंपनीमध्ये, म्हणजे वयाच्या 19व्या वर्षी फ्रान्समधली एक कंपनी होती ज्याला आपण आता सध्या ते आहे की नाही आपल्याला माहीत नाही, पण तेव्हाची कंपनी होती कमेंट्री फॉर चॅम्बलेंट नावाची एक कंपनी होती. त्या ठिकाणी ते काय केलं त्यांनी? एक तंत्रज्ञ म्हणून, टेक्निशियन म्हणून किंवा एक टेक्निकल सल्लागार म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. त्या ठिकाणी ते नोकरी करू लागले. त्यानंतर 19व्या वर्षी, या नोकरीच्या आधी त्यांनी एक इंजिनिअरिंगमध्ये डिग्री प्राप्त केली होती, ज्याला म्हणतो आपण मायनिंग इंजिनिअरिंग नावाची एक पदवी होती, ती त्यांनी प्राप्त केली होती. तर त्या कंपनीमध्ये ते 19व्या वर्षी जॉबवर लागले, नोकरी करण्यास त्यांनी सुरुवात केली. मग चांगल्या प्रकारे काम त्यांचं, आता एवढे मोठे तत्त्वज्ञ म्हटल्यानंतर, शास्त्रज्ञ म्हटल्यावर की प्रॉब्लेम नाही त्यामध्येच. तर असं करता मग त्यांनी वयाच्या 47व्या वर्षापर्यंत त्या कंपनीमध्ये काम केलं. मग एक व्यवस्थापक म्हणून त्या ठिकाणी ते कामावर लागले. कालांतरानं आणखी त्यांना चांगला एक्सपिरियन्स आला. चांगलं काम करत ते कंपनीचे एक मुख्य व्यवस्थापक या पदापर्यंत त्या ठिकाणी ते पोचले. आणि 1925 साली ते निवृत्त झाले, म्हणजे रिटायरमेंट त्यांची झाली. आणि त्याच वर्षी 1925 सालीच काय झालं? हेनरी फ्यॉल यांचा मृत्यू झाला. म्हणून या संपूर्ण कालावधी त्यामध्ये त्यांना अनेक स्वरूपाचे काय झाले? अनुभव आले व्यवस्थापनाबद्दल, अनेक सारे त्यांना एक्सपिरियन्स आले आणि एक्सपेरिमेंट देखील त्यांनी करून पाहिले. त्याच्यानंतर त्यांना आलेले हे जे अनुभव आहेत, त्यांनी केलेला जो व्यवस्थापनाबद्दलचा अभ्यास आहे, ह्या संपूर्ण गोष्टी काय केल्या ते त्यांनी एका ग्रंथामध्ये मांडल्या. आणि त्या ग्रंथाचं नाव होतं जनरल अँड इंडस्ट्रियल मॅनेजमेंट. हे नाव आपण लक्षात ठेवायचं. जनरल अँड इंडस्ट्रियल मॅनेजमेंट हा ग्रंथ लिहिला. कोणी लिहिला? तर हा ग्रंथ लिहिला हेनरी फ्यॉल यांनी. आणि या ग्रंथामध्ये काय केलं त्यांनी? मोठा हा ग्रंथ आहे, अनेक साऱ्या गोष्टी व्यवस्थापनाबद्दल त्यांनी मांडल्या. हा संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास नाही करायचा आपल्याला, तर त्या संपूर्ण ग्रंथाचं एक सार, त्याचं कन्क्ल्युजन म्हणजेच त्यांनी सांगितलेले 14 प्रकारचे तत्त्व आहेत. आणि हे जे तत्त्व आहेत हे त्यांनी स्वतःचं अध्ययन म्हणजे अभ्यास, त्यानंतर त्यांनी जे ऑब्झर्वेशन केलं, त्यानंतर त्यांनी जे एक्सपेरिमेंट केले, त्यांना जो अनुभव आला, या संपूर्ण गोष्टींवर आधारित असणारेच त्याचे काय 14 प्रकारचे तत्त्व आहेत. आणि ते 14 प्रकारचे प्रिन्सिपल्स आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. सो आपण चालू करू आता ते प्रिन्सिपल्स. कशा प्रकारे प्रिन्सिपल्स? हेनरी फ्यॉलने जे सांगितलेले तत्त्वे आहेत ते या ठिकाणी बघू शकाल. वन बाय वन आपण थोडंसं स्पीडने या ठिकाणी पाहणार आहोत, कारण बरेचसं ते आपण जर किती पाहिले तर एका तत्त्वासाठी, एका प्रिन्सिपलसाठी एक व्हिडिओ आपल्याला तयार करावा लागेल. पण आपल्याला 5-10 मिनटामध्ये संपूर्ण बघायचं आहे, त्यामुळे थोडक्यात आपण त्याचे थोडं मिनिंग लक्षात घेऊ फक्त. नंतर तुम्ही जेव्हा वाचाल तुमच्या लक्षात येईल ते. ओके, तर काय सांगितलं हेनरी फ्यॉल यांनी? आता यांनी 14 तत्त्वे सांगितली, 14 प्रकारची प्रिन्सिपल सांगितली. म्हणजे काय सांगितलं त्यांनी? तर एक 14 प्रकारच्या गोष्टी सांगितल्या आपल्याला, ज्या काय करतात, कोणत्याही प्रकारे व्यवसायामध्ये व्यवस्थापन करताना आपल्याला हेल्प करतात, आपल्याला सपोर्ट करतात, मदत करतात, बरोबर. त्यालाच आपण तत्त्व असं म्हणत असतो, प्रिन्सिपल्स असं म्हणत असतो. म्हणजे यानुसार जर आपण आपल्या बिझनेसमध्ये वागलो नाही किंवा यानुसार जर आपण आपल्या बिझनेसमध्ये काही गोष्टी केल्या नाहीत तर काय होईल? आपल्या बिझनेसनं ठरवलेली जी उद्दिष्ट आहेत, आपल्या व्यवसायाचे जे ऑब्जेक्टिव्ज आहेत ते पूर्ण होणार नाहीत.
त्याच्यामुळे तत्त्व आपल्याला पाहणं आणि या तत्त्वानुसार म्हणजेच या तत्त्वांचं इम्प्लिमेंटेशन, याची अंमलबजावणी व्यवसायामध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आजच्या तारखेत जेवढे व्यवसाय आपल्याला पूर्ण भारतभर जगभर दिसतात, प्रत्येक व्यवसायामध्ये या 14ही तत्त्वांचा अभ्यास केला जातो आणि या 14 तत्त्वांनुसार त्या व्यवसायामध्ये सगळ्या गोष्टी केल्या जात असतात. जर एखाद्या व्यवसायाने काय केलं, या 14 प्रकारच्या एखाद्या गोष्टीचा विचार केला नाही किंवा याच्या विरुद्ध ते वागले व्यवसायामध्ये, तर त्या व्यवसायानं ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण होणार नाही किंवा तो व्यवसाय प्रॉफिटमध्ये राहणार नाही. म्हणून हे संपूर्ण 14 प्रकारे काय केलेलं आहे, एक मार्गदर्शन हेनरी फॅल यांनी आपल्याला केलेलं आहे आणि तेच आपल्याला आता 1 बाय 1 समजून घ्यायचं आहे. सोपा पहिले काय सांगितलं आपल्याला हेनरी फॅल यांनी, पहिले त्यांनी सांगितलं की कार्याचे विभाजन, डिव्हिजन ऑफ वर्क, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो आपण डिव्हिजन ऑफ वर्क. काय केलेलं आहे, कार्याचं विभाजन करा, डिव्हिजन ऑफ वर्क करा तुम्ही. म्हणजेच की आपल्या कंपनीमध्ये 2, 4, 5, 6 असे लोक नसतात किंवा 1, 2 लोकांचं काम नाही एखादा व्यवसाय चालवणं. व्यवसायामध्ये अनेक सारे गट्स असतात, अनेक सारे त्या ठिकाणी लोक येतात, काम करतात, म्हणजे अनेक लोक असतात. मग जर आपण काय केलं की त्या लोकांना त्यांच्या अनुभवानुसार, त्यांच्या कार्यक्षमतेनुसार, त्यांच्या एज्युकेशननुसार जर आपण त्यांना काम दिलं नाही, तर काय होईल, कोणी येईल आणि कोणी कशा प्रकारे आपल्या कंपनीमध्ये काम करेल. म्हणून हेनरी फॅल यांचं असं म्हणणं आहे की सुरुवातीला काय करा तुम्ही, आपल्या व्यवसाय जो असतो आपला, त्या व्यवसायामध्ये आपल्याला बघा किती प्रकारचे कामं करायचे आहेत, कोणते कोणते कार्य करायचे आहेत, त्या संपूर्ण कार्यांचं एक सॉर्टिंग करा, ते संपूर्ण कार्यांचं एक डिवायडेशन करा आणि ज्या ज्या कामाला ज्या ज्या लोकांची आवश्यकता आहे अशा प्रकारचे लोक कंपनीमध्ये तुम्ही घ्या आणि त्या विशिष्ट लोकांना, विशिष्ट कर्मचाऱ्यांना त्यांच्या अनुभवानुसार, त्यांच्या शिक्षणानुसार, त्यांच्या पात्रतेनुसार, कार्यक्षमतेनुसार त्यांना त्यांच्या कामाची वाटणी करा, असं काय सांगितलं हेनरी फॅल यांनी सांगितलेलं आहे. आता आपण पाहतो प्रत्येक व्यवसायामध्ये असंच करतात, कोणत्याही व्यक्तीला कोणतेही काम नाही दिलं जात. आपण जर एखादं, समजा आता आपण BCom स्टुडंट्स आहोत, आपण जर एखाद्या कंपनीमध्ये गेलो तर आपल्याला एक तर अकाउंटिंगचं काम मिळेल किंवा मग आपल्याला एखादं व्यवस्थापन करण्याचं काम मिळेल. आपल्याला एखादं सांगितलं व तुम्ही एखादं सॉफ्टवेअरचं काम करा, म्हणजे आम्हाला एक सॉफ्टवेअर तयार करून द्या, आपण करू शकू काय, नाही करू शकणार. कारण काय, हे तत्त्व प्रिन्सिपल हेनरी फॅलने सांगितलेलं आहे किंवा डिव्हिजन ऑफ वर्क, कामाचं विभागणी करा. म्हणून हेनरी फॅलने पहिल्या तत्वामध्ये सांगितलं की प्रत्येक कंपनीमध्ये, व्यवसायामध्ये काय केलं पाहिजे, तर कामाची विभागणी केली पाहिजे, ज्याच्यामुळे आपले उद्दिष्ट जे आहेत व्यवसायाचे ते लवकर, कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण होतील. हे झालं पहिलं तत्व. नेक्स्ट त्यांनी सांगितलं अधिकार व जबाबदारी. म्हणजे पहिले तर आपण काय करा म्हणते हेनरी फॅल, विभागणी करा. ठीक आहे, आपण विभागणी केली. मग विभागणी केली म्हणजे झालं काय त्याच्यामध्ये, नाही, ज्या ज्या कर्मचाऱ्यांना, एम्प्लॉईजना आपण जे जे काम देऊ, जे जे त्यांना सांगू आपण की तुम्हाला हे करायचं आहे, तुम्हाला ते करायचं आहे, तर सोबतच त्यांना आपल्याला काय करावं लागेल, तेवढे त्यांना अधिकार पण द्यावे लागतील आणि ते स्पेशली त्यांच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी द्यावी लागेल, जबाबदारी त्यांच्याकडे द्यावी लागेल. आपण सांगितलं फक्त तोंडी तर असंच करून चालणार नाही. आपल्याला त्यांना एक काम तर सोपवावं लागेलच, सोबत त्यांना एक रिस्पॉन्सिबिलिटी द्यावी लागेल, जबाबदारी, व तुम्हाला हे काम करावंच लागेल. आणि फक्त जबाबदारीच नाही तर सोबत त्यांना काय द्यावं लागतील, अधिकार. म्हणजे आपल्याला सपोज एखाद्या कर्मचाऱ्यांना आपण सांगितलं किंवा तुम्ही आमच्या कंपनीमध्ये, व्यवसायामध्ये माल खरेदी करण्याचं काम करा, मग सोबत असंच आपण जर त्याला सांगितलं आणि त्याला सांगितले वा फक्त तुम्ही याच व्यक्तीकडून खरेदी करा, बाकी व्यक्तीकडून खरेदी करू नका, असं जर आपण त्याला सांगितलं तर काय होईल, व्यवस्थितपणे ते काम होणार नाही. तेच जर आपण त्याला सांगितले वा तुम्हाला खरेदीचं काम आहे, तुम्हाला ज्या व्यक्तीकडून खरेदी करायचं आहे, जेवढ्या रुपयाचा माल खरेदी करायचा आहे, जसा खरेदी करायचा आहे, ते तुम्हाला अधिकार, तुम्ही कशा प्रकारे ते खरेदी करा, असं कर्मचाऱ्याला जर आपण सांगितलं तर तो कर्मचारी आनंदानं ते काम करेल. म्हणून कर्मचाऱ्यांना फक्त कामच देऊन चालत नाही, तर त्यांना जबाबदारी पण द्या आणि सोबत त्याला त्या जबाबदारीसाठी असणारे आवश्यक अधिकार पण तुम्ही द्या, असं हेनरी फॅल यांनी सांगितलेलं आहे दुसऱ्या तत्वामध्ये. तिसरं तत्व सोपी आहे, शिस्त. हे प्रत्येक ठिकाणी कामाचं आहे. डिसिप्लिन आपण ज्याला म्हणतो. समजा आता आपण स्टुडंट आहोत तर आपल्यासाठी पण शिस्त महत्त्वाची आहे. त्यानंतर जे टीचर आहेत त्यांच्यासाठी पण शिस्त महत्त्वाची आहे. प्रत्येक ठिकाणी शिस्त ही महत्त्वाची असते. तसंच हेनरी फॅलने सांगितलं की व्यवसायामध्ये जे आपण काम करतो, जे रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याकडे आहे ते आपण पूर्ण करण्याचं काम करत असतो, तर तिथं शिस्त ठेवा. म्हणजे वेळेवर कंपनीमध्ये कामावर येणं, त्यानंतर वेळेआधी घरी न जाणं, संपूर्ण आपली रिस्पॉन्सिबिलिटी काम पूर्ण करूनच घरी जाणे, त्यानंतर वेळेवर येणे. बरोबर, त्या संपूर्ण जे शिस्तीच्या जेवढ्या गोष्टी असतील त्या आपल्या व्यवसायामध्ये आपण केल्या पाहिजे, असं कोण सांगते आपल्याला, हेनरी फॅल यांनी सांगितलेलं आहे तिसऱ्या तत्वामध्ये. चौथं तत्व त्यांनी सांगितलं आदेशातील एकता. हे तत्व थोडंसं महत्त्वाचं आहे. आदेशातील एकता कशाला म्हणतो आपण, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण युनिटी ऑफ कमांड.
युनिटी ऑफ कमांड. म्हणजे आदेशातील एकता कशाला म्हणतो आपण? आपल्याला माहिती असेल की बऱ्याचशा मोठ्या मोठ्या कंपन्या असतात आणि जेवढी मोठी कंपनी तेवढे जास्त लोक त्या कंपनीमध्ये कामाला असतात. मग समजा एखाद्या कंपनीमध्ये जे मॅनेजर लोक आहेत किंवा जे प्रमुख पद असतात, जे ऑर्डर देण्याचं काम करतात, असे जर 8-10 लोक असतील, 2पेक्षा जास्त लोक असतील आणि एका टाईमला ते सगळे लोक ऑर्डर देऊन राहिले, मग त्यांच्या खाली असणारे जे कर्मचारी असतात त्यांना समजणार नाही. नेमकं आपण ऐकायचं. जसं आता तुम्ही कॉलेजमध्ये जाता, कॉलेजमध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला शिकवणारे बरेचसे टीचर असतात. मग आता आपल्याला संपूर्ण टीचर वेगवेगळ्या पद्धतीनं सांगत आहेत की तुम्ही आज कॉलेजमध्ये या, आज येऊ नका, हे करा ते करा, असं वन टाईम सगळंच आपल्याला सांगत आहे. तर आपण कन्फ्यूज होऊन जाऊ, आपल्याला समजणार नाही नेमकं कोण्या टीचरचं आपण ऐकायचं, बरोबर. आणि तेच जर आपण एका वेळेला एकाच टीचरनं जर आपल्याला गायडन्स केलं तर काय होणार आहे, त्या कन्सेप्ट आपल्याला समजतील, आपल्याला निर्णय घेता येईल. तसंच कंपनीमध्ये असते. कर्मचारी जे कंपनीमध्ये जे कर्मचारी असतात, खालच्या लेवलवर काम करतात, मजूर असतात, कर्मचारी असतात, तर त्यांना जो ऑर्डर दिली जाते तर ऑर्डर देणारा कोणीतरी एकच व्यक्ती असावा, असं कोण सांगते आपल्याला? हेनरी फ्यॉल यांचं असं या ठिकाणी म्हणणं आहे. जर एका वेळी एकाच व्यक्तीनं ऑर्डर दिली नाही, अनेक म्हणजे एकाच प्रकारच्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळे लोक ऑर्डर देऊन राहिले तर ते खालचे लोक कन्फ्यूज होऊन जाते. म्हणून मग आदेशामध्ये काय असली पाहिजे? एकता असली पाहिजे, त्यामध्ये युनिटी असली पाहिजे, असं त्या हेनरी फ्यॉलचं म्हणणं आहे. नेक्स्ट आहे नंबर 5वं तत्व. काय सांगितलं? निर्देशातील एकता, बरोबर. म्हणजे युनिटी ऑफ डायरेक्शन. निर्देशन करणे म्हणजे काय करणे? तर मार्गदर्शन. जसं मी तुम्हाला एक प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून निर्देशन करून राहिलेलं आहे किंवा हे तत्व असे आहे, ते असं आहे, असं असते, ते तसं असतं, अशा प्रकारे मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे. म्हणजेच एक प्रकारे मी निर्देशन करत आहो, डायरेक्टिंग तुम्हाला करत आहो, बरोबर. प्रत्येक तुम्ही पिक्चर पाहत असाल, प्रत्येक मूवीमध्ये डायरेक्टर असतो. तो डायरेक्टर काय करते? संपूर्ण त्या मूवीमध्ये काम करणाऱ्या ॲक्टर्सना, जे हिरो हिरोईन असतात, त्यांना सांगते की तुम्ही अशी ॲक्टिंग करा, तुम्ही तशी ॲक्टिंग करा. तर तो डायरेक्टिंग करत असते. तसंच प्रत्येक बिझनेसमध्ये डायरेक्टर असतात. वेगवेगळ्या प्रकारे ते काय करतात? संपूर्ण कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतात, म्हणजेच निर्देशन करतात की तुम्ही असं काम करा, तुम्ही तसं काम करा, तुम्ही हे जबाबदारी पूर्ण करा, तुम्ही ते जबाबदारी पूर्ण करा, असं ते सांगत असतात. म्हणून हे जे निर्देशन करणारे जे पर्सन्स असतात, लोक असतात, त्यांनी काय केलं पाहिजे? तर एका वेळीच फक्त एकाच व्यक्तीने डायरेक्टिंग केलं पाहिजे. निर्देशन एका वेळेला एकाच व्यक्तीने केलं पाहिजे. म्हणजे हाही डायरेक्टर सांगत आहे, तोही डायरेक्टर तेच सांगत आहे, चौथे डायरेक्टर तेच सांगत आहे. असं जर कंपनीमध्ये असलं तर काय होईल की जे काम करणारे जे कर्मचारी आहेत परत ते गोंधळून जातील. त्यांना समजणार नाही नेमकं आता कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं नाही ऐकायचं हे समजणार नाही. आणि परिणाम काय होईल? आपल्या व्यवसायाचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाहीत. आपण ठरवलेले जे व्यवसायाचे जे ठरवलेले ऑब्जेक्टिव्ज आहेत, गोल्स आहेत, ते पूर्ण होणार नाहीत. म्हणून जसं आदेशामध्ये एकवाक्यता असली पाहिजे, एकता असली पाहिजे, तसं निर्देशनामध्ये देखील काय असली पाहिजे? एकता असली पाहिजे, असं हेनरी फ्यॉल यांचं म्हणणं आहे. नेक्स्ट, योग्य मोबदला. सिंपल आहे. काय असलं पाहिजे? कंपनीमध्ये योग्य मोबदला असला पाहिजे, बरोबर ना. म्हणजे जर आता आपण पाहतो की समजा एखादी कंपनी आहे, एक कर्मचारी 2 तास काम करते तरी त्याला तेवढाच पगार. एक कर्मचारी पूर्ण दिवसभर काम करते तरी त्याला तेवढाच पगार. म्हणजे तो दिवसभर काम करणारा कर्मचारी आहे, तो काय म्हणेल किंवा 2 तास काम करते त्याला तेवढेच पैसे मिळतात आणि आपण 24 तास काम करू तरी आपल्याला तेवढेच पैसे मिळतात. मग कशाला 24 तास काम करायचं, आपण 2च तास काम करू, असं तो कर्मचारी म्हणेल. म्हणून हेनरी फ्यॉल यांचं असं म्हणणं आहे की योग्य मोबदला असला पाहिजे. म्हणजे एखादा कर्मचारी 8 तास काम करत असेल त्याला 8 तासाचा पगार असला पाहिजे. एखादा कर्मचारी 1 तास काम करते त्याला 1 तासाचा पगार दिला पाहिजे. एखादा कर्मचारी रात्रंदिवस काम करते तर त्याला त्या पूर्ण कामांचा मोबदला दिला पाहिजे. म्हणजे योग्य कामासाठी योग्य मोबदला त्या ठिकाणी असला पाहिजे. काही कर्मचारी हायली क्वालिफाईड असतात, खूप शिकलेले असतात, त्यांना तसा पगार दिला पाहिजे. काही अनएज्युकेटेड असतात, त्यांना तसा पगार दिला पाहिजे. म्हणजेच थोडक्यात योग्य कामासाठी योग्य मोबदला आपल्या कंपनीमध्ये असला पाहिजे, असं हेनरी फ्यॉल यांचं म्हणणं आहे. नेक्स्ट, व्यक्तिगत हितापेक्षा, पुढचं काय म्हणते पहा, व्यक्तिगत हितापेक्षा सामान्य हिताचे महत्त्व. सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू जनरल इंटरेस्ट. म्हणजेच थोडक्यामध्ये काय पहा, व्यक्तिगत हितापेक्षा सामान्य हिताला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. आपण कंपनी असते, कंपनीचा मालक कोणीतरी एकच असतो, परंतु कंपनीमध्ये काम करणारे अनेक सारे कर्मचारी असतात. मग समजा जर एखादी गोष्ट आता करायची आहे आणि ते गोष्ट करत असताना फक्त त्याच्यामध्ये फायदा कंपनीच्या मालकाचा आहे, मात्र कंपनीमध्ये काम करणारे जे बाकीचे कर्मचारी आहेत त्यांचं नुकसान आहे, तर अशा वेळेस त्या मालकानं असं काम करू नाही, असं हेनरी फ्यॉल यांचं म्हणणं आहे. म्हणजे ज्या गोष्टीमध्ये एकाचं हित नाही, सर्वांचं हित आहे,
सगळ्यांचा फायदा ज्या गोष्टीमध्ये आहे, कंपनीमध्ये काम करणारे 100 लोक आहेत, तर 100 लोकांचाही ज्या गोष्टीमध्ये फायदा आहे ते गोष्ट व्यवसायाने केली पाहिजे. फक्त जर एका मालकाचा त्याच्यामध्ये फायदा असेल कंपनीच्या आणि 100 कर्मचाऱ्यांचं नुकसान असेल तर ते कंपनीनं काम करता कामा नये. म्हणजेच थोडक्यात काय केलं पाहिजे आपण की व्यक्तिगत हितापेक्षा जे सामूहिक हित ज्यामध्ये आहे त्याला आपण जास्त महत्त्व दिलं पाहिजे, असं हेनरी फेवल यांचं म्हणणं आहे. नेक्स्ट, केंद्रीकरण काय असलं पाहिजे. आता 2 कन्सेप्ट असतात, एक असते केंद्रीकरण आणि दुसरं असते विकेंद्रीकरण, म्हणजे सेंट्रलायझेशन आणि डिसेंट्रलायझेशन. आता केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरणाचा अर्थ काय असतो आपण थोडंसं स्पीडनं पाहणार आहोत. म्हणजे सगळ्या लोकांचे सर्व लोकांचे जे अधिकार आहेत ते काढून घेणे आणि कोणातरी एकाच व्यक्तीकडे अधिकार देणे, त्याला म्हणतो आपण विकेंद्रीकरण. आणि केंद्रीकरण म्हणजे सगळ्या प्रकारचे अधिकारांची वाटणी करणे, त्याला केंद्रीकरण म्हणत असतात. तर हेनरी फेवलचं असं म्हणणं आहे थोडक्यामध्ये किंवा जिथं आवश्यकता असेल तिथं केंद्रीकरण करा, जिथं आवश्यकता नसेल तिथं विकेंद्रीकरण करा. म्हणजे छोटंसं एक 8-15 लोकांचा एखादा व्यवसाय आहे तर तिथं 15 लोकांना काही अधिकारांची गरज नाही, निर्णय घेणारा कोणीतरी एकच असला पाहिजे. पण हजारो लोकांचा जर एखादा व्यवसाय असेल तर तिथं सगळ्या लोकांना अधिकार असले पाहिजे. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, केंद्रीकरण करावं लागेल, बरोबर ना, सेंट्रलायझेशन करावं लागणार आहे. तर म्हणून हेनरी फेवल यांचं असं म्हणणं आहे की बा जिथं आवश्यकता आहे तिथं केंद्रीकरण करा आणि जिथं आवश्यकता असेल तिथं विकेंद्रीकरण करा, असं त्या तत्वाचं म्हणणं आहे. नंतर नंबर 9चं तत्व काय सांगितलं, परस्पर संबंध काय ठेवा, कंपनीमध्ये परस्पर सहकार्य ठेवा, म्हणजे संबंध ठेवा. आपण पाहतो की बरेचसे व्यवसाय असे असतात की त्या व्यवसायामध्ये आपसात बोलू पण देत नाहीत, तर त्या ठिकाणी काय होते, कर्मचाऱ्यांचं मन लागत नाही, चांगल्या प्रकारे ते काम करत नाही. म्हणून जे आपले हेनरी फेवल आहेत, हेनरी फेवल यांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी काय असलं पाहिजे तर संपूर्ण कर्मचाऱ्यांमध्ये परस्पर संबंध असला पाहिजे. म्हणजे जो मालक आहे तो बाकीच्या लोकांशी बोलला पाहिजे किंवा एक टीम लीडर असतो तर तो संपूर्ण टीमशी त्याचे चांगले संबंध असले पाहिजे. म्हणजे एक आपसात चांगलं वार्तालाप असला पाहिजे, एकमेकांशी बोलणं असलं पाहिजे, सगळ्या गोष्टी शेअर करणं असलं पाहिजे, तर लवकर उद्दिष्ट आपले पूर्ण होतील, सगळे आनंदानं काम करतील. जर कुणीच कुणाशी त्या व्यवसायामध्ये बोलत नसेल तर त्या व्यवसायाचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही, असं त्या हेनरी फेवलचं या तत्वामध्ये म्हणणं आहे. नेक्स्ट, व्यवस्था काय असली पाहिजे, त्या ठिकाणी व्यवस्था असली पाहिजे. व्यवस्था म्हणजे काय तर संपूर्ण जिथं काम करायचं आहे आपल्याला तिथं स्वच्छता असली पाहिजे, जेवणाची व्यवस्था असली पाहिजे, पाण्याची व्यवस्था असली पाहिजे, हॉस्पिटलची व्यवस्था असली पाहिजे. असं असलं तर कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये आनंद निर्माण होतो, आवडीनं ते काम करत असतात. आणि जरी जिथं काम आपल्याला करायचं आहे तिथं जर व्यवस्थाच नसेल, लाईट नसेल, बसण्याची व्यवस्था नसेल, जेवणाची व्यवस्था नसेल तर काय होईल, कर्मचाऱ्यांचं मन त्या ठिकाणी लागणार नाही. म्हणून हेनरी फेवलचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी काय असली पाहिजे, व्यवस्था असली पाहिजे. नंतर समानता, इक्विटी काय असली पाहिजे, बिझनेसमध्ये समानता असली पाहिजे, असं हेनरी फेवलचं म्हणणं आहे. समानता असली पाहिजे म्हणजे काय की व्यवसायाचा जो मालक आहे त्यानं जात पात धर्म पंथ या गोष्टीबद्दल त्या कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करता कामा नये, बरोबर ना. किंवा विशिष्ट जातीचा व्यक्ती आहे, विशिष्ट धर्माचा व्यक्ती आहे म्हणून त्याला वेगळी ट्रीटमेंट किंवा वेगळ्या जाती त्याला वेगळी ट्रीटमेंट असं करता कामा नये, हेनरी फेवलचं असं म्हणणं आहे. समानता असली पाहिजे, बरोबर. म्हणजे तो व्यक्ती कसंही असो, चूक केली तर चूक केली, बरोबर आहे तर बरोबर आहे असं त्याचं असलं पाहिजे. म्हणजे आपल्या जवळचा एखादा व्यक्ती आहे, व्यवसायाच्या मालकाच्या जवळचा एखादा पर्सन आहे मग त्याला वेगळी ट्रीटमेंट, एखादा दूरचा पर्सन आहे तर त्यासाठी वेगळी ट्रीटमेंट असं करता कामा नाही. समानता असली पाहिजे, संपूर्ण कर्मचाऱ्यांना आपण समान वागणूक दिली पाहिजे, त्यांना समान फॅसिलिटीज दिल्या पाहिजे, असं आपण व्यवसायामध्ये करावं असं हेनरी फेवल यांनी म्हटलेलं आहे. नंतर 12 नंबर, ट्रेनिंग म्हणजे काय, ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे काय केलं पाहिजे, कर्मचाऱ्यांना वेळोवेळी जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा ट्रेनिंग केलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे कोणती कंपनीत जर आपण जात असू तर सुरुवातीला आपल्याला ट्रेनिंग असते, प्रशिक्षण चालते आपलं अनेक दिवसांपर्यंत, नंतर मग आपल्याला ती रिस्पॉन्सिबिलिटी मिळत असते. म्हणून हेनरी फेवल यांचं म्हणणं आहे की कर्मचाऱ्यांना वारंवार नेहमी जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा त्यांना ट्रेनिंग द्या आधी, नंतर मग त्यांना त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही सोपवा त्यांच्यावर. नंबर 13, प्रेरणा. याला आपण इन्स्पायरेशन म्हणतो किंवा मोटिवेशन म्हणतो, बरोबर. म्हणजे वेळोवेळी त्या व्यवसायामध्ये काय निर्माण करा, प्रेरणा निर्माण करा. आपल्याला माहिती आहे की आपण एकच काम करत राहिलो बोर होतो आपण ते काम करता. मग आपल्याला मोटिवेशन, जसं आता तुम्ही पण अभ्यास करता, आता आपल्याला आपण काय होत असते की अभ्यास करू कुठंतरी बोरिंग वाटते आणि एखादा मोटिवेशनल व्हिडिओ आपण पाहतो. मोटिवेशनल व्हिडिओ आपण पाहिला की ऑटोमॅटिक अभ्यास करण्याची इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होते, बरोबर. म्हणून तसंच कंपनीमध्ये पण असते. कंपनीमध्ये जे ठरवलेले उद्दिष्ट आहेत ते जर आपल्याला पूर्ण करायचे असतील तर कंपनीमध्ये काम करणारे जे
कर्मचारी आहेत त्यांना आपल्याला मोटिवेट करावं लागते. म्हणून हेनरी फियॉलचं असं म्हणणं आहे की त्या कर्मचाऱ्यांना मग तुम्ही प्रेरणा द्या, मग त्यांना शिल्लकचा पगार द्या, त्यांना चांगल्या फॅसिलिटीज द्या. एखाद्या कर्मचाऱ्यांना आपल्याला माहिती आहे की जे चांगल्या प्रकारे काम करतात प्रायव्हेट सेक्टरच्या कंपनीमध्ये, त्यांना कंपनी वेगवेगळ्या टूरवर पाठवते, तर ते कशाचा पार्ट आहे तो प्रेरणा, किंवा बाकीच्या लोक प्रेरित झाले पाहिजे, बाकीच्या लोकांना मोटिवेशन मिळालं पाहिजे आणि त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे. म्हणून मग वेगवेगळ्या पद्धतीने कंपन्या काय करत असतात, लोकांना प्रेरित करण्याचं काम करतात, मोटिवेट करण्याचं काम करत असतात, ज्याला आपण प्रेरणा असं म्हणतो. हेनरी फियॉलचं असं म्हणणं आहे की प्रेरणा आपल्या व्यवसायामध्ये निर्माण केली पाहिजे, आपण सगळ्या लोकांना प्रेरित करण्याचं काम केलं पाहिजे. आणि लास्ट आहे सहकार्याची भावना. सहकार्याची भावना म्हणजे काय की सगळं एकामेकाला सहाय्य केलं पाहिजे. आपण आपल्याला माहिती असेल एकमेकास सहाय्य करो की धरू सुपंत, पण म्हणजे संपूर्ण एकामेकाला सहकार्य केलं पाहिजे. याचं काम झालं की तो त्याला मदत करणार, एका कर्मचाऱ्याचं काम झालं की तो दुसऱ्याला मदत कर, असं त्या व्यवसायामध्ये असलं पाहिजे. जर त्या ठिकाणी सेल्फिश असले संपूर्ण, बरोबर, म्हणजे संपूर्ण माझं काम झालं म्हणजे संपलं असं जर आपण केलं तर व्यवसायाची उद्दिष्ट वेळेत पूर्ण आपली होणार नाही, अनेक साऱ्या अडचणी त्या ठिकाणी निर्माण होतील. म्हणून त्या ठिकाणी सहकार्याची भावना ठेवा असं हेनरी फियॉल यांनी सांगितलेलं आहे. अशी 14 प्रकारची तत्त्व हेनरी फियॉलनी या ठिकाणी सांगितलेले. व्हिडिओ आपला फार लांबेल, त्यामुळे आपण हा व्हिडिओ इथंच या ठिकाणी आता थांबवणार आहोत. आता या तत्वांवर काही लोकांनी क्रिटिसाइज केलं, टीका केली, किंवा यांनी सांगितलं की असं करा, तसं करा, हे करा, ते करा. काही लोकांचं असं म्हणणं आहे की चुकीचं आहे, बरोबर, असं होऊ शकत नाही, तसं होऊ शकत नाही, किंवा हेनरी फियॉलनी सांगितलं किंवा समानता ठेवा असं होऊ असं म्हणजे याच्या अपोजली बोलले काही लोक. मग ते कशा प्रकारे क्रिटिसाइज केलेलं आहे ते आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू, कारण व्हिडिओ बराचसा आपल्याला लांबेल, त्यामुळे आपण हे 14 तत्व या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. सो तुम्ही बऱ्याचशा गोष्टी तुमच्या आल्या असतील लक्षात. तुम्ही आता जेव्हा बुक्समध्ये वाचाल, नोट्समध्ये वाचाल तुमच्या, तर तुमचे ते वाचताना बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील. सो आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत या हेनरी फियॉलच्या कॉन्ट्रीब्युशनची क्रिटिसाइज किंवा टीकात्मक परीक्षण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. ओके, थँक्यू सो मच.